धनंजय मुंडे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द करणार। रात्री झालेल्या बैठकीतच राजीनाम्याचा निर्णय झाल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचीही संमती असल्याची चर्चा। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मित्रपक्षांमध्येही कुजबूज। राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांमुळे महायुतीची बदनामी होत असल्याची शिंदेंच्या शिवसेना आमदारांमध्ये चर्चा। धनंजय मुंडेंना उचलून फेकून द्या, अंजली दमानियांची मागणी। आज दिवसभरात धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं नाही तर अधिवेशन उधळण्याचा दमानियांकडून इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजारी असतानाही मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घरी सरपंचांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भाऊ धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर। मस्साजोग सरपंच हत्येसाठी फक्त धनंजय मुंडे जबाबदार। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। फक्त मंत्रिपदच नाही तर आमदारकीही काढून घ्या। मुंडेंना 302 मध्ये घेण्याची मागणी। आरोपपत्रातील क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही संघटनांकडून बीड बंदची हाक। सकाळपासून दुकानं बाजारपेठा बंद। बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याचे सूत्रधार भानू दाम्पत्यच। न्यू इंडिया बँकच्या 6 संचालकांचा जबाब। हिरेन भानू अबुधाबीला तर बायको गौरी भानू थायलंडला पळाल्याची माहिती। राज्यातल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। ओबीसी आरक्षणानुसार वॉर्डांच्या फेररचनेवरती आज युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची योगी आदित्यनाथ यांची कबुली। उलटसुलट बातम्यांनी सुरक्षित असलेले 8 कोटी भाविकही घाबरण्याची भीती। कुंभमेळा व्यवस्थापनाचं जगभरात कौतुक झाल्याचा दावा। मार्च महिना होरपळीचा। राज्यात या महिन्यात उष्णतेच्या 2 लाटांची शक्यता। मुंबईमध्ये कमाल 36 तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान 40 पर्यंत जाण्याची भीती। चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज पहिला उपांत्य सामना। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार। 4 फिरकीपटूंसह टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।